बाय चितळे बंधू। मतदार याद्यांमधील घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले सगळे घोळ तपासणार, चौकशी करून अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ठाणे महापालिकेत ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार, खासदार संजय राऊतांची पहिल्यांदाच थेट घोषणा। भाजपच्या अब की बार 70 पारलाही जोरदार प्रत्युत्तर। नागपुरातील अफाट मोर्चानंतर भीतीपोटी भाजप भुजबळांना पुढे करून आपल्यावर टार्गेट करायला सोडलं, विजय वडेट्टीवारांचा निशाणा। अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाल्याचाही खुलासा। विखेंनी विखार पसरवला, आम्ही त्यांना सोडणार नाही। ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारलाच घरचा आहेर। भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेतला वाद चव्हाट्यावर, कोणत्या कामाचं कमिशन म्हणून 1.5 कोटींची डिफेंडर, नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर निशाणा। धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं, घटस्फोटित पत्नी करुणा शर्मांचा गंभीर आरोप। दबावापोटी आईनंही आत्महत्या केल्याचा दावा। नंदुरबारच्या अस्तंभा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअपच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घटना घडली। धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरी सर्वसामान्यांना पावले, तर दुसरीकडे सोन्याच्या दरात 3000 तर चांदी 8000 स्वस्त। जळगाव आणि खामगावच्या बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी। दिवाळीत रात्री 10 तर लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडण्याची परवानगी, डेसिबलची मर्यादाही पाळा, मुंबई पोलिसांची कडक नियमावली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नातवांसोबत फटाक्यांची खरेदी, नागपुरातल्या बाजारपेठेत नातवांना घेऊन फटाके दिले। दरवर्षीप्रमाणे यंदाही नातवांसोबतचा स्नेह कॅमेऱ्यात कैद। अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून तिरंगी मालिका रद्द, मालिकेत पाकिस्तान असल्यानं खेळण्यास नकार। क्रिकेटपटू राशिद खानकडून स्वागत, तर खासदार प्रियंका चतुर्वेदींकडून सरकारवर निशाणा।